आणि स्वर्गीय अजितदादा पवार हे सर्व महापुरुष आणि त्यांच्या प्रतिमांना श्रद्धांजली देताना आणि त्यांना अभिवादन करताना त्यांचा आशीर्वाद या मोठ्या कार्यक्रमासाठी घेत आहेत आपले मंत्री महोदय. त्याचबरोबर श्री धनंजय पंडितराव मुंडे आपल्या सर्वांचे लाडके नेते विधानसभा सदस्य हे देखील या प्रसंगी उपस्थित आहेत. त्याचबरोबर बीड आणि आपल्या परळी वैजनाथच्या प्रथम नागरिक श्रीमती पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी नगराध्यक्षा देखील उपस्थित आहेत. या कार्यक्रमाला विनंती करतो. बरोबर धनंजय मुंडे सरांना विनंती, त्याचबरोबर स्पीटावर सर्व मान्यवरांना विनंती की आपण दीप प्रज्वलन करून या नामाच्या ज्योतीला चेतवावं. ओम असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय. ओम शांती शांती शांती. या ठिकाणी पशुसंवर्धनाला शेतीचा दर्जा देणारा पहिला राज्य महाराष्ट्र आहे आणि त्याच्या पुढाकार माननीय मंत्री महोदयांनी घेतले होते आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पूर्णपणे साथ दिली होती आणि आपल्या हा अनुकरण करायला बाकी बरीच राज्ये तयार झालेले आहे त्या पशुसंवर्धनाच्या आहे. त्या पद्धतीने ते आपल्या फार मोठ्या प्रमाणात याच्या निधी पण मिळावी म्हणून आता नवीन स्कीम एक कन्व्हर्जनच्या आता बनवलेला आहे. मुख्यमंत्री पशुधन उद्योजकता विकास म्हणून त्याच्या पण मंत्री मोदीच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. ऐतिहासिक महापशुधन एक्सपो होतोय, आज उद्घाटन झालंय, काय आव्हान? सगळ्यांना आव्हान असेल की बीड जिल्ह्यामध्ये परळीमध्ये शिवरात्रीच्या निमित्ताने महापशुधन एक्सपो आम्ही करत आहोत. पशुसंवर्धन विभाग करत आहे. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना प्रोटोकॉल प्रमाणे निमंत्रण पोहोचवलेलं आहे. सर्व पशुपालकांना आणि शेतकऱ्यांना आव्हान केलेलं आहे. गावोगावी आम्ही बचत गटांना देखील इथे बोलवलेलं आहे. अत्यंत सुंदर हा कार्यक्रम आहे. मी मीडियालाही आव्हान करेन की आपण जरूर फिरून सर्व बघा आणि या सकारात्मक उद्देशाने जो कार्यक्रम झाला आहे त्याला लोकांनी प्रतिसाद द्यावा आणि या पशुधन एक्सपोचा पूर्णपणे लाभ घ्यावा असंच आव्हान मी लोकांना करेन. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्री आणि आपल्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनाही निमंत्रण दिलेलं आहे. शिंदे साहेबांनाही दिलेलं आहे. तर त्यांचं येणं उद्या होणार आहे. मुख्यमंत्री उद्या 10:30 ते 11च्या दरम्यान येणार आहेत आणि या पशुधन एक्सपोला प्रोत्साहन देण्यासाठी ते येत आहेत. आपण जेव्हा आपल्याला चांगलं लक्षात असेल, जेव्हा मी ग्रामीण विकास मंत्री झाले होते तेव्हा प्रीतमताई खासदार होत्या, तेव्हा आपल्याकडे रस्त्यांची काय अवस्था होती. तर तेव्हा नॅशनल हायवे, स्टेट हायवे आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजना करून रस्त्यांची दुरावस्था दूर केली आहे. तसंच आता पशुसंवर्धन खात्याचे मी मंत्री आहे, तर पशु संवर्धन खात्याच्या लागणाऱ्या सगळ्या उपाययोजना आम्ही इथे करू, दुरावस्था दूर करू आणि सगळे जे दवाखाने आहेत त्यांना अपग्रेड करू आणि चांगल्या पद्धतीने इथे पशुधनाला आम्ही पूर्णपणे व्यवस्था उपलब्ध करून देऊ. धनुभाऊ पण कृषी मंत्री होते तेव्हाही त्यांनी प्रदर्शन घेतलं आणि आम्ही डॉक्टरांची भरती पण करतोय, ती अंतिम टप्प्यात आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये अजितदादांची देखील आठवण काढली आणि मुंडे साहेबांची देखील आठवण काढली. दादा लगेच पालकमंत्री होते. आजच्या या महाएक्सपोच्या अनुषंगाने आठवण काढली. हे महापशुधन एक्सपो आम्ही पूर्णपणे अजितदादांना समर्पित करत आहोत. आज दादा असते तर त्यांना कौतुक वाटलं असतं, त्यांनी खूप सूचनाही केल्या असत्या.
आणि ह्याला प्रोत्साहनही दिलं असतं. त्यांना आवड आहे. मला ते एकदा विमान प्रवासात सांगत होते की त्यांच्या जीवनात त्यांनी सुरुवात केली ते डेअरीपासून सुरुवात केली. तर त्यांना पशुधनाची आणि वेगवेगळ्या प्रयोगांची आवड होती. तर हे त्यांनाच डेडिकेटेड आहे. काही जे पशु महाविद्यालय परळीमध्ये होते अशी मागणी होती की त्यांना अजितदादा पवार यांचं नाव द्यावं. अशी मागणी आमच्यापर्यंत आली नाही. अशी मागणी असेल तर आम्ही सकारात्मकच विचार. एक छोटासा प्रश्न आहे, गोशाळेला अनुदान मागतायत दिलं जात नाही किंवा ते चुकीचं आहे. सगळ्या गोशाळा जेवढ्या रेकॉर्डवर आहेत वैद्य आहेत त्या सगळ्यांचं अनुदान रेग्युलर जात आहे. पण अनुदान मिळवण्यासाठी जर रजिस्टर होत असतील तर त्यांची तपासणी केल्याशिवाय देणं योग्य नाही. कारण हा पैसा शासनाचा म्हणजे पर्यायाने जनतेचा असतो. तो असंच वाटता येणार नाही. ठीक आहे.